आता आपण करणार आहोत दुसरी रेसिपी, ज्याचं नाव आहे काय? द्राक्षाचे गुलाबजाम. द्राक्षाचे गुलाबजाम हे काहीतरी वेगळं आहे. द्राक्षाचे गुलाबजाम आपण जसे नेहमीचे गुलाबजाम करतो म्हणजे मैदा किंवा असे, तर हे तसेच गुलाबजाम असणार आहेत ना? नाही, हे तसे नाहीये. याला म्हणजे पाक पण करायची गरज नाहीये आणि तळायची पण गरज नाहीये. पाक आणि तळायचंही नाही, तळायची पण नाहीये, मैदा पण नाही वापरला. नाही नाही नाही. बरं, ठीक आहे. काहीतरी इंटरेस्टिंग आहे, खाल्ल्यावर आणखीच इंटरेस्टिंग असणार. त्याआधी आपण साहित्य बघूया. काय साहित्य आहे? काळ्या द्राक्षाचा रस, डेसिकेटेड खोबरं, बदाम काजूचे तुकडे, साखर, खवा, वेलदोडे जायफळाची पूड. आपण आता कृतीकडे वळूया. काय करायचं सगळ्यात आधी? पहिल्यांदा द्राक्षाचा रस आटवून घ्यायचा आहे. आटवून घ्यायचा. काळी द्राक्ष आहेत ना ही? काळी द्राक्ष. आणि याच्यात तुम्ही काहीच नाही घातलं ना? नाही नाही नाही, काहीच नाही. आटवून का घ्यायचा आपण हे द्राक्षाचं? म्हणजे घट्ट घट्ट आपल्याला हवंय. आणि हे थोडं होत आलं की मग त्याच्यामध्ये खवा, साखर, खोबरं असं मिक्स करायचं. अच्छा, बरं. आता हे थोडं आपलं होतंय तोपर्यंत आपण जरा गप्पा मारूया. मला सांगा, म्हणजे मी अगदीच वेगळा प्रश्न विचारते, पण तुमचं एज्युकेशन काय झालंय काकू? काय? माझं एज्युकेशन मी बीकॉम आहे. बीकॉम आहे? अच्छा. आणि मग हे सगळं तुम्ही कधी जॉब केलाय? बीकॉम आता तुम्ही एवढं शिकलात तर जॉब कधी केलाय की पहिल्यापासून? मी आधी जॉब करत होते. करत होता? बरं. कुठे? सातपूरला करत होते, एशिया लिमिटेड मध्ये. आणि नंतर मग सासू सासरे वयोवृद्ध असल्यामुळे घर सांभाळून आपल्याला 2 पैसे मिळवता येतील असा माझा हे घरगुती काहीतरी बिझनेस करावा असं माझं डोक्यात आलं. आणि मी शिवणकाम, शिलाई मशीन घेऊन शिवणकाम चालू केलं. बरं, तुम्ही आधी शिवणकामाचं करत होता? शिवणकाम म्हणजे काय करायचं? शिवणकाम म्हणजे मी अगदी झबल्या टोपड्यापासून तर पंजाबी ड्रेस पर्यंत तऱ्हेतऱ्हेचे कपडे शिवायला सुरुवात केली. आणि त्यालाही मी मदतीला अशा ज्या गरजू बायका आहेत त्यांना पण मी मदतीला ठेवायला सुरुवात केली की जेणेकरून त्यांनाही 2 पैसे मिळतील आणि त्यांच्याही संसाराला हातभार लागेल. अच्छा, एक मिनिट, जरा आपण रेसिपीकडे येऊया. तुम्ही काय टाकलं यात आता? आधी खोबरं घातलंय, आता नंतर साखर घातली आहे आणि आता खवा घालायचा. बरं, मग हा खवा भाजलेला आहे तुमचा की कसं? नाही ना? नाही नाही. अच्छा, ठीक आहे. हा, तो तुम्ही काहीतरी सांगत होतात मला. तुम्ही शिवणकाम चालू केलं आणि ज्या आपल्या गरजू बायका आहेत त्यांना मदतीला घेऊन त्यांच्याही संसाराला 2 पैसे मिळतील, हातभार लागेल असा माझा दृष्टिकोन होता. आणि मग नंतर मी असे काही लघु उद्योग सुरू केले घरात बसल्या बसल्या. अच्छा, मग आता तुम्ही जे मेस चालवता, तुम्ही जसं आता मगाशी बोलताना मला म्हणालात की तुमच्याकडे मदतनीस आहेत ना, कामाला बायका आहेत, मग तुम्ही हे कुठे करता? घरीच करता? मी घरीच करते. अच्छा, तुमच्या घरीच हे सगळं करता? जागा वगैरे नाही घेतली कुठे? बरं. अच्छा, याचा आता हे आपल्याला पूर्ण खवा वितळेपर्यंत हे आता घट्ट गोळा होईल याचा. आणि याच्यामध्ये नंतर हे ड्रायफ्रुट्स टाकायचे, काजू आणि बदामाचे तुकडे घातलेत ना. आणि नंतर आपल्याला याचे गोळे नंतर बनवायचे. आणि हे आपली जी जायफळ पूड राहिली आहे ती पण टाक. लगेच घालू? हो हो, सगळी घालू किती? बघा बस एवढी. हो. मग आता हे आणखी थोडा वेळ घट्ट होऊ द्यायचं? थोडा वेळ, याला एक 10 मिनिटं लागतील. मग हे घट्ट झालं की थंड करून मग त्याचे गुलाबजाम बनवायचे. अच्छा, आणि मग त्यानंतर काय करायचं? गुलाबजाम मग तयार गुलाबजाम होते. अच्छा, त्याला वरून डेसिकेटेड खोबरं लावून आपले सुके गुलाबजाम तयार होते. ओके, मग आपण एक काम करूया, हे घट्ट करून घेऊया आणि थोडं थंड करून घेऊया. हो चालेल. मिश्रण आपलं थंड झालंय, आता आपल्याला याचे गुलाबजाम करून घ्यायला लागतील. करूया? हो. छान आहे. म्हणजे आता आपल्याला वेगळा काही साखरेचा पाक किंवा असं काही करायची गरजच नाही आणि वेळही कमी लागतो. मला सांगा, याच्या ऐवजी म्हणजे काळी द्राक्षाऐवजी आपण हिरवी द्राक्ष पण वापरू शकतो ना? पण हिरवी द्राक्ष घेतले तर काळे गुलाबजाम असे वाटणार नाही. हा, ते फक्त रंग बदलेल. रंग बदलेल. पण हे म्हणजे आपले नेहमीचे गुलाबजाम आणि हे गुलाबजाम जर दिसायला कलर सारखेच दिसते. आता हे झालं म्हणजे आपले गुलाबजाम तयार झालेत ना? हो हो. द्राक्षाचे गुलाबजाम तयार झालेत. तुम्हाला करून बघायचे असतील तेव्हा झटपट साहित्य आणि कृती लिहून घ्या. द्राक्षाचे गुलाबजाम बनवण्यासाठी लागणारे साहित्य: काळ्या द्राक्षांचा रस, डेसिकेटेड कोकोनट, काजू बदामाचे तुकडे, साखर, खवा आणि वेलदोड्याची पूड,
कृती: प्रथम एका कढईमध्ये द्राक्षांचा रस आटवून घ्यावा. द्राक्षाच्या रसामध्ये डेसिकेटेड कोकोनट, साखर, खवा, काजू बदामाचे तुकडे आणि वेलची पूड घालून मिश्रण थंड होऊ द्यावं. थंड झाल्यावर या मिश्रणाचे छोटे गोळे करून ते डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवावेत.